नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे। ऑनलाईन अर्ज तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलने ॲप्लिकेशनद्वारे करू शकता। तर याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येईल। त्यानंतर स्किप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्किप केल्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करून स्वीकार करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्वीकार केल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल। तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुमची प्रोफाइल क्रिएट करायची किंवा प्रोफाइल अपडेट करायची। प्रोफाइल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। जसं आधार कार्डवर असेल तसं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। ईमेल ID टाकायची। ईमेल ID हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि नारी शक्तीचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे। नारी शक्तीचा प्रकारावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारात येतात तो प्रकार सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सामान्य महिला असतील, समूह संसाधन व्यक्ती असतील, बचत गट अध्यक्ष असतील, बचत गट सचिव असतील, बचत गट सदस्य असतील किंवा गृहिणी असतील, अंगणवाडी सेविका असेल, ग्रामसेवक असेल, वार्ड अधिकारी असेल किंवा सेतू चालक असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारात येतात तो प्रकार सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही सेतू चालक असतील तर सेतू सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर अपडेट करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपडेट करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस येईल। त्यानंतर नारी शक्ती दूत या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शन वरती क्लिक करून लोकेशन अलाउ करायचं आहे। लोकेशन अलाउ केल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे। जसं आधार कार्डवर असेल तसं नाव टाकून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावाने करायचं आहे किंवा पतीच्या नावाने करायचं आहे, ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर लग्न झालेलं असेल तर पती सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि लग्न झालेलं नसेल तर वडील सिलेक्ट करून त्यांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। अर्जदार महिलेचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। तर आता तुम्ही ज्या ॲड्रेसवर राहता तो संपूर्ण ॲड्रेस तुमच्या आधार कार्ड प्रमाणे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या जन्म ठिकाणाचा पत्ता टाकायचा आहे। जन्म ठिकाणाच्या पत्त्यामध्ये आधी तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, तुमचं गाव किंवा शहराचं नाव टाकायचं आहे, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जे असेल त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे। शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का? जर आर्थिक योजनेचा लाभ घेत असतील तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि किती रक्कम मिळते ते इथे टाकून घ्यायचंय आणि शासनाच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नसतील तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचंय। त्यानंतर वैवाहिक स्थिती सिलेक्ट करायची। सिलेक्ट वैवाहिक स्थिती वरती क्लिक केल्यानंतर अविवाहित आहात किंवा विवाहित आहात ते सिलेक्ट करून घ्यायचंय आणि इथे लग्नापूर्वीचं नाव टाकायचंय। महिलेचा जन्म परप्रांतीयात किंवा इतर प्रांतात झालेला असेल तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि महाराष्ट्र राज्यातच झालेला असेल तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचंय। त्यानंतर अर्जदाराच्या बँकेचा संपूर्ण तपशील फिल करायचा आहे। बँकेच्या तपशीलमध्ये तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे। तुमच्या बँक पासबुकवर जसं नाव असेल तसं संपूर्ण नाव टाकायचं आहे। अकाउंट नंबर टाकायचा आहे। IFSC कोड टाकायचा आहे। IFSC कोड टाकल्यानंतर तुमचं बँक पासबुक हे तुमच्या आधार कार्डला लिंक आहे, ते तुम्हाला होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर लिंक असेल तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि लिंक नसेल तर नाही ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्जदार महिलेची डॉक्युमेंट अपलोड करायची। ती संपूर्ण डॉक्युमेंट 5 MB च्या आतमध्ये अपलोड करायचं आहे। आधी तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आधार कार्ड वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे गॅलरी किंवा कॅमेऱ्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आधार कार्डचा फोटो काढू शकता। तर मी इथे गॅलरी ऑप्शन वरती क्लिक करेल। गॅलरी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा तुमचं डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र
प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे। यामध्ये तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, जन्म प्रमाणपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल, यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। गॅलरी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे। डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपलं डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची आहेत। त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र असेल, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचं। या हमीपत्राची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल, तिथून तुम्हाला हे हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जदार महिलेचे बँकेचे पासबुक अपलोड करायचं आहे। महिलेचा जन्म इतर राज्यात झालेला असेल तर पतीची डॉक्युमेंट अपलोड करायची। यामध्ये 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, जन्म प्रमाणपत्र असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे आणि अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढून ॲक्सेप्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ॲक्सेप्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर स्वीकार करा ऑप्शनवरती क्लिक करून माहिती जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। माहिती जतन करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ॲप्लिकेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू येईल। तर तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे, तुमची माहिती व्यवस्थित भरलेली आहे किंवा नाही, त्यानंतर तुमची डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेली आहे किंवा नाही ते तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 4 अंकी OTP येईल। तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही केलेला अर्जाचं स्टेटस बघायचं असेल तर केलेला अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचे स्टेटस चेक करू शकता। तर इथं पेंडिंग दाखवत आहे आणि आतापर्यंत तुम्ही किती अर्ज केलेले ते तुम्ही इथं बघू शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।